लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून राज्यभरात प्रत्येक पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. ठाकरेंकडून तब्बल 17 उमेदवारांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यंदाच्या लोकसभेत सर्वच पक्षांचे लक्ष मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघाकडे होते. अशातच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाने मुंबईतील 6 पैकी 4 जागांवरील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीतील 4 जागा ठाकरे गटाला सुटल्याचे पाहायला मिळते. यंदाची लोकसभा निवडणूक यापूर्वीची निवडणुकांहून वेगळी असणार आहे. याचे कारण म्हणजे शिवसेनेची अंतर्गत बंडाळी. यामुळे पक्षात उभी फूट पडली. काही जण शिंदेसोबत गेले आणि काही जण ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले. त्यामुळे यंदाची लोकसभा अत्यंत चुरशीची होणार यात काही शंकाच नाही. मुंबई म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच मुंबई असे म्हटले जाते. पण शिवसेनेत उभी फूट पडली आणि चित्र काहीसे बदलले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मुंबई शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत पाहायला मिळणार आहे. अशातच ठाकरेंनी मुंबईतील 6 पैकी 4 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उतरवले आहेत. लोकसभा मतदारसंघांसाठी ठाकरेंचे उमेदवार पाहूयात. बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकरांना उमेदवारी मिळाली आहे, तर यवतमाळ वाशिम मधून संजय देशमुख, मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे पाटील, तर सांगली मधून चंद्रहार पाटील यांना, हिंगोलीतून नागेश पाटील, छत्रपती संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरे यांना मिळाली, धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर, शिर्डीतून भाऊसाहेब वागचौरे, नाशिक मधून राजाभाई वाजे, रायगड मधून अनंत गीते, सिंधुदुर्ग रत्नागिरी मधून विनायक राऊत यांना उमेदवारी दिली असून ठाण्यातून राजन विचारे, मुंबई ईशान्य संजय दिना पाटील, मुंबई दक्षिण अरविंद सावंत, मुंबई वायव्य अमोल कीर्तीकर, परभणीमधून संजय जाधव, तर मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.